नमस्कार मित्रो, आज आपण आनंदा शिंदे यांच्या शेतीच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि या शेतीच्या परिसरामध्ये या गावाचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर हा नागबर्डी परिसरामध्ये असलेलं दुंडा नावाचं हे गाव आहे आणि ह्या गावच्या परिसरामध्ये हे जे आहे ज्याला आपण लिंब असं म्हणतो, म्हणजेच ज्याला आपण ॲझाडेक्टा इंडिका नावाचं जे प्लांट आहे, या एकाच जातीच्या वृक्षाचं संवर्धन मागील जवळपास एक 400 ते 500 वर्षापासून या गावातील नागरिक जे आहेत, या गावातील नागरिक शेतकरी हे याचं आवर्जूनपणे संवर्धन करीत असलेले दिसते आणि यांचं एक वैशिष्ट्य जे आहे यांच्या संवर्धनाचं की बाबा ह्या वृक्षाला हे कुठल्याच प्रकारची हानी पोहोचत नाहीत आणि त्याला म्हणजे कुठल्याच प्रकारचं त्याला ते एक ब्रांच देखील ते तोडत नाहीत. याच्याबद्दल थोडं विस्तृत माहिती शिंदे साहेब तुम्ही सांगा थोडंसं. मी नागबर्डी गुंडा येथील रहिवासी आनंदा शामराव शिंदे असून माझं वय कमीत कमी 63-64 वर्षे चाललेलं आहे आणि ह्या गावचं वृक्ष संवर्धनाचं कारण म्हणजे हजारो वर्षापासून कमीत कमी 7 ते 8 पिढ्यापासून असे काही वडिलोपार्जित असं काही सांगणं आहे. काका, मला दुसरं एक असं म्हणायचं आहे की बाबा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय सांगता येईल, काय वैशिष्ट्य काय आहे आणखी? जसं तुम्ही म्हणाल की बाबा हजारो वर्षांपासून तुम्ही म्हणजे पिढ्यानपिढ्यांपासून ह्या वृक्षांचं संवर्धन या तुमच्या गावच्या परिसरामध्ये होत असलेलं तुम्ही सांगितलं की बाबा मग याचा काही लोक काही वापर करतात का, जळतण म्हणून वगैरे असं काही वापर करतात का झाडांचा? काही ह्या फांद्यांचा वगैरे काही जळतण म्हणून वापर करतात का कुठं? नाही. करत नाहीत कुठं. मग आता तुम्ही जळतणासाठी काय वापरता? इतर कोणते बी आता पण लिंबाचं काहीच तुम्ही वापरत नाही? लिंबाचं कोणतंच काही वापरत नाही. बरं, मग आणखी तुम्हाला या परिसराचं दुसरं काही वैशिष्ट्य आहे का की जसं आपण म्हणतो की बाबा नागबर्डी म्हणून हा परिसर पूर्णतः नागबर्डी या नावाने ओळखला जातो की बाबा इथं काय असं काय आहे का नागांचं वगैरे काही तो काही आहे, त्या काही गोष्टी आहेत का इथे? नागाचं वैशिष्ट्य असं आहे की साहेब इथं देवस्थान असल्यामुळं आणि वृक्ष जे आहे ते देवस्थानचेच वृक्ष म्हणून आम्ही जाणतो आणि साप जे आहेत ते देवस्थानच्या याच्या खाली आम्ही मित्र म्हणून समजतो आणि सापा आम्ही आमच्या गावामध्ये कसल्याच प्रकारचं मारत नाहीत किंवा हे जे काही लिंबाचे झाडं आहेत ते आम्ही जाळण्याचा किंवा घराला वापरण्याचा अजिबात उपयोग करत नाहीत. आणि इथं हजारो वर्षापासून अशी प्रथा चालू झालेली आहे आणि वडिलोपार्जित कमीत कमी 500-700 वर्षापासूनची अशी घटना आहे की ह्या लिंबाच्या झाडाला अजिबात आम्ही हात देखील लावू शकत नाही आणि वाळल्याच्या नंतर लिंबाचं झाड जरी एखादी वाळलं तर आम्ही कोण्याही पद्धतीनं थोडं बाजूला बांधाच्या बाजूला ठेवतो, परंतु या झाडाचा आम्ही अजिबात घराला किंवा इतर कोण्या जाळण्याला किंवा कोणत्याही पद्धतीचा आम्ही वापर करू शकणार करतच नाही त्याचं काही. बरं, सापांच्या बद्दल तुम्ही काय म्हणत होता की बाबा मग तुमच्या परिसरामध्ये सापांचं प्रमाण खूप आहे का? आमच्या शिवारामध्ये आमच्या शिवामध्ये हजारो सापांची जाती आहेत. हा, आणि वेगवेगळ्या जातीचे आहेत. घोणस आहे, इंडियन कोबरा आहे आणि गव्हाळ्या नाग म्हणतो तो आम्ही, फुफ्फुसे आहेत, अशा प्रकारचे अनेक काही साप आहेत सर. आणि आमच्या साप म्हणजे एक देवस्थानचं दैवत मानतो आम्ही त्या सापाला आणि आमच्या घरामध्ये देखील साप असे 8 ते 10 फुटाचे जनावर सापाचे येतात. परंतु लेकरं बाळ जरी तिथं असले घरामध्ये तरी साप आम्हाला काही करू शकत नाही आणि आम्ही देखील त्या सापाला कोणत्याच प्रकारची इजा करू शकत नाही. कारण हे पुराणकालीन अशी प्रथा चालू आहे आमच्या गावामध्ये की साप म्हणजे आमचा एक शेतकऱ्याचा किंवा गावकऱ्याचा एक मित्र आहे आणि ते मित्र समजून किंवा एक आम्ही त्याला एक परमेश्वर मानतो आणि ते परमेश्वर म्हणून आम्ही सापाची आराधना देखील करतो, त्याची पूजा देखील करतो आणि त्याला आम्ही कसल्याच प्रकारची इजा हानी पोहोचत नाही. म्हणजे तुम्ही सापाला मारतच नाही? अजिबात मारत नाही. अशा काही घटना आहेत का तुमच्याकडे की बाबा साप चावला किंवा मनुष्याला वध झाला असं तर? असं अजिबात आतापर्यंत आमच्या गावामध्ये असं काही झालेलं नाही की साप चावून माणूस वारला, ही अशी घटना आणखीन अजिबात आमच्या गावामध्ये झालेली नाही. अरे गुड गुड, छान, धन्यवाद. मित्रो, आपण ज्या कन्सेप्टसाठी आपण परेशान आहोत, जग एकीकडे धावतंय, डेव्हलपमेंटच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन चालू आहेत आणि एकीकडं हे गाव जर आपण पाहिलं, या गावचा शिवार ज्याला नागबर्डी आपण म्हणतो, नागबर्डीचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये म्हणजे एकाच जातीची जी प्रजात आहे ज्याला आपण म्हणतो की बाबा इंडियन नेटिव्ह स्पेसीज, याच्यामध्ये जे लिंबाचं झाड जे आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून
आणि सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असं झाड आहे. आणि ह्या झाडाचं संवर्धन या गावामध्ये होतंय, परंतु ज्याला आपण साप मित्र म्हणतो, साप मित्र म्हणून या गावामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकांची जसं ते वृक्षांशी जसे समरस झालेले आहेत, तर त्याचबरोबर ते सापांशी देखील समरस झालेले आहेत. म्हणजे साप त्यांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाहीत आणि गावामधला कुठलाही माणूस ह्या सापाला हानी पोहोचत नाही. आणि या पद्धतीने ते म्हणजे एक अद्भुत काय म्हणता येईल त्याला आपल्याला परिसर हा म्हणजे जगाच्या पाठीवर कुठे असेल नसेल हे आपल्याला काही आजपर्यंत याची कुठं नोंद नाही आहे, परंतु नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये असलेलं हे छोटंसं गाव आणि ह्या गावामध्ये एवढी छान प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी मेंटेन केलेली आहे की काळाची गरज आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.